महापालिका निवडणुकीमध्ये तरी कार्यकर्त्यांचं ऐकणार का सोमवार? आम्ही नक्की ऐकू. बघा की आता मुंबई महानगरपालिका हा एक फार कळीचा मुद्दा. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. आणि आम्ही 10 जागा जिंकल्या तरी या एवढा कठीण परिस्थितीत आम्ही 10 जागा जिंकल्या. आमच्या 4 जागा फार कमी मतांना आम्ही. मुंबई महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल, नाहीतर मुंबई वेगळी होईल. आपण पाहत्या मराठी माणसावर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे. मुंबईत सोमवारची तयारी सुरू झाली. एक महत्वाचं विषय बाकीच्या पालिकांपेक्षा बीएनसी सध्या ऑड मॅन आउट आहे, कारण यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजपसोबत नाही, यावेळी तुम्हाला तिथे शिंदेसोबत सुद्धा लढावं लागणार आहे. अशा वेळी एक्झॅक्टली तुम्ही सोमवारचा नारा तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल. तुम्हाला आता मित्र पक्षांचं या सगळ्यामध्ये महत्व बघितलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे. शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आहे. आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद आहे. मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो असतो, हे पण तुम्हाला मी सांगतो. पण तसं होऊ शकलं नाही. आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल. आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची जी मानसिकता आहे, मी मुंबई पुरतं बोलतो. याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आहोत. आता ह्याच्यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतोय. आता पुणे असेल, पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, महाविकास आघाडी आहेच. पण मुंबईचं महत्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे. इथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर 100% आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे, उद्या तुकडा पडेल. मी असं म्हटलेलं नाही, तुम्ही म्हणता. मी असं कोणती कमिटमेंट केलेली नाही. मी आमच्या कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की मुंबई आपण स्वतंत्रपणे लढलो तर आपण चांगल्या प्रकारे निकाल देऊ शकतो, असं एक कार्यकर्त्यांची एक भावना असते. आणि त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 14 महानगरपालिकांच्या संदर्भात एकत्र बसून आम्हाला असेसमेंट घ्यावं लागेल. आम्ही नेहमीच कार्यकर्त्यांचं ऐकतो. पण महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा 3 पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. आणि युती धर्म जो असतो, जो आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये असताना युती धर्म पाळला ना. आमच्या अनेक महत्वाच्या जागा भाजपने खेचल्या आणि त्या जागेवरती कायमस्वरूपी त्यांनी कब्जा घेतला, ताबा घेतला. ज्या आमच्या जागा असायच्या पण जागा वाटपामध्ये मागणी असायची, आम्ही म्हणायचो हिंदुत्ववादी मत आहेत, विभागली जाऊ नयेत, त्या माध्यमातून आम्ही त्यांना भरपूर जागा दिल्या त्या काळामध्ये. आणि 3 पक्ष असल्यावरती सुद्धा अशा घटना घडत असतात. देवेंद्र फडणवीस विरोधकांवरती सातत्याने आरोप करतायत की अर्बन नक्षल जे आहेत तर त्यांचा आणि विरोधकांचा संबंध आहे. अर्बन जोडो यात्रेमध्ये देखील ज्या काही संघटना आहेत त्या अर्बन नक्षलांशी संबंधित आहेत. काठमांडू किंवा आणखी काही ठिकाणी अशा बैठका झाल्या होत्या. महाराष्ट्र सरकार काठमांडूचं कौतुक फार होतं भारतीय जनता पक्षाला आणि RSSला, एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून. तुम्ही ते वाचवायला पाहिजे होतं ना. नेपाळशी आणि आपले भावनिक, सांस्कृतिक, धार्मिक संबंध असतील आणि तिथे भारतापेक्षा चीनचा प्रभाव वाढला असेल किंवा पाकिस्तानचा प्रभाव वाढला असेल, त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातील मोदींची धोरणं आहेत. नेपाळ सारखा देश तुम्हाला सांभाळता आला नसेल तरी तुमचं अपयश आहे. एक लक्षात घ्या तुम्ही. तिथे माओवाद्यांचा प्रभाव वाढला कारण चीनचा प्रभाव वाढला आणि भारत कमजोर पडला. विश्वगुरु काय करतात? आता तुमचा जो प्रश्न आहे की अर्बन नक्षलवाद हा भारत जोडो यात्रामध्ये होते, हे तुम्ही कोण ठरवणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असं कोणतं माप आहे की अनेक रिटायर्ड निवृत्त आर्मी अधिकारी त्या भारत जोडो यात्रेमध्ये चालले, अनेक कलाकार, अनेक सामाजिक कार्यकर्ते,
तुषार गांधींसारखे नेते, काँग्रेसचे नेते, इतर त्यांच्या पक्षाचे नेते, अखिलेश यादव असतील, मी स्वतः राहुल गांधींबरोबर पठाणकोट पासून जम्मू काश्मीरपर्यंत 28 किलोमीटर चाललो. मी का अर्बन नक्षलवादी असेल का? आहे का? त्यांनी सांगावं. पुण्यातून अमोल पालेकर त्या यात्रेत सहभागी झाले होते ना. मग ते अर्बन नक्षलवादी आहेत का? काही बोलता तोंडाला येईल. हातात सत्ता आहे तुमच्या म्हणून तुम्ही काही बोलता. कुठे अर्बन नक्षलवाद असेल तर तुम्ही त्यांना परवाच गृहमंत्री म्हटले आम्ही नक्षलवाद खतम करून टाकला म्हणून. तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांना आव्हान देताय एक प्रकारे. आम्ही सगळे होतो भारत जोडो यात्रेमध्ये किंवा भारत न्याय यात्रेमध्ये. समाजातला प्रत्येक घटक त्या यात्रेमध्ये सामील झाला होता. अनेक ठिकाणी त्यांच्या शिवसैनिकांनी स्वागत केलेलं आहे. हे का अर्बन नक्षलवादी आहेत का? मग तुम्ही कोण आहात? तुमच्या अवतीभोवती कोण आहेत मग?